देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। शेतकऱ्याला नुसते हेळसांड होत नाही, शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे त्याला कायमचं संपूर्ण घाट घातलाय कंपनीने। आपला कंपनी बसवायला पवन चक्कीला विरोध नाही, अजून कितीही कंपनी येऊ द्या पवन चक्कीच्या, आमची तयारी आहे। सरकार त्यांच्या कंपन्यांसाठी पायगड्या घालते, चांगली गोष्ट आहे। ही शेतकरीच आहेत बाबा, त्यांचंच महत्व। तर आज माहिती सरकार सुद्धा त्या पवन चक्क्यांना सवलती देते, तुम्ही काम करा म्हणते, आमच्या इथे उद्योगधंदे वाढवा आणि आमच्या लोकांना, स्थानिक लोकांना रोजगार द्या। परंतु असं काय आहे का आमच्या शेतकऱ्यांची पिळवणूक करा म्हणून सांगते सरकार? नाही सांगत। हे काय करायले, आज 5,000 कोटी रुपयाचं तुम्ही कर्ज काढता आणि पवन चक्की कंपनी स्थापन करता आणि तुम्ही पवन चक्की आमच्या शेतामध्ये टाकायला येतात। मग आमच्या या माणसांची शेती तुम्ही घेतली, काय 10 गुंठे घेतली, 1 एकर घेतली, 2 एकर घेतली, तिथं तुमची टावर लाईन जाणार आहे। टावर लाईन म्हणजे काय, पवन चक्की वेगळा विषय आहे, टावर लाईन वेगळा विषय आहे। पवन चक्की जी वीज जनरेट होणार आहे ती त्या टावर लाईन तुम्ही तुमच्या प्लांट मध्ये नेणार आणि ती शासनाला विकणार आहेत तुम्ही, म्हणजे पैसे कमविणार तुम्ही। तर विषय काय आहे, त्या टावर लाईनच्या संबंधामध्ये एक सुप्रीम कोर्टात एक जजमेंट असं आलेलं आहे, त्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे आणून दिलंय की त्यामध्ये 20 लाख रुपये प्रति शेतकरी दिले पाहिजे। मग यांच्या शेतातून टावर चालल्याला 20 लाख रुपये दिले पाहिजे, यांच्या शेतातून तार चालले त्या टावर लाईन, तर तिला एक 10,000 रुपये 20,000 रुपये पर तारला पर मीटर द्यायला पाहिजे, असं नियम आहे। तसं न देता आता या बाबांना 8,000 रुपये दिले, यांच्या इथून तारा नेले। बाबा किती? 8,000। कोणतं गाव तुमचं? चिवरी उंबरगा। किती जमिनीमध्ये तुमचा टावर बसवला गेलाय? माझा 1000 फूट होईल। तार नेले, तार बर। तार गेले 1000। कधी तुम्हाला 8,000 दिले? महिना 1.5 महिना झाला टावर बसवलंय। टावर दुसऱ्या शेतात बसलं, एकर लागत नाही त्याला महिन्या हिशोबाने 10 गुंठे जमीन लागते, बरोबर? नाही त्याचं कसं तुम्हाला सांगतो, त्याचं मेन लोकांना हे समजणं झालं की लोक शेतकरी काय ओरडत आहेत, ही जी वीज निर्मिती केली जाते ही ती टावर जे उभा केलं ना, त्या टावरवर लाईन टाकून तुम्ही तुमच्या सबस्टेशन मध्ये नेता आणि त्या सबस्टेशन मधून तुम्ही केंद्र सरकारला विकता लाईट। मग ही जी लाईन आहे ही लाईन नेण्यासाठी तुम्हाला शेतकरी शेतामध्ये 10 गुंठे जागेवर एक टावर उभा करावं लागतं, मोठं टावर असतं बघा, ते टावर उभा करण्यासाठी, कारण का त्याला एवढे पैसे का द्यावे लागते सरकारला, तर त्या टावरच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये तुमचा येणे होत नाही भविष्यात कधीच। तिथं तुम्हाला सरकारची कुठली योजना घेता येत नाही, शेततळ घेता येत नाही, विहीर घेता येत नाही, तुमचं बोर पाडता येत नाही किंवा काहीच करता येत नाही तुम्हाला। त्यामुळे तुमचे सगळे तिथं संपलेलं असते, म्हणून सुप्रीम कोर्ट मध्ये याला 20 लाख रुपये द्या, म्हणजे यांचं पुढचं भविष्य चांगलं होईल। तिथं कडब्याची गंध सुद्धा लावता येत नाही साहेब, लगी पेट घेते ते ताराच्या खाली। त्यामुळे आणि ज्या शेतातून तार जाईल त्याला पर 10 फुटाला किंवा 10 मीटरला 10,000 20,000 असं जी काय रेट असेल ती द्यायला पाहिजे। वीज निर्मिती करण्यासाठी जी प्लांट तयार केला म्हणतात, तर किती एकरामध्ये केलाय? तो त्यांनी 20 एकर मध्ये केलाय। 20 एकर। ही वीज कुठं पुरवली जाते? आता ही वीज त्यांनी शासनाने सांगेल तिथे घेऊन जातील, ती बीबी चिंचोळी, काय लिंबे चिंचोळीला। मग त्या विजेचा फायदा आपल्या शेतकऱ्याला झाला नाही, होणार नाही। आपल्या शेतकरी कसं होईल, दुसऱ्याला होणार, ते विकणार आहेत ना केंद्र सरकारला। तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने? माझं एकच उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना माझं एक, हे आता समितीचे अध्यक्ष आहेत म्हणून यांच्याकडे निवेदन दिले, जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर निवेदन आहे माझं एकच, त्यांना मागणं या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला तुम्ही वाचा फुटले आम्ही, त्याच्यावर तुम्ही म्हणजे हे करा, निरसन करा, त्यांच्या वाचा जी शेतकरी अन्यायाला ती दुरुस्त करा, आणि जी कंपनी आहेत त्यांची मस्ती मगरूर जी आहे ती तुम्ही ही करा, नसेल तर मग आम्ही आमच्या पक्षातर्फे, आम्ही सत्तेतला पक्ष, आम्ही त्यांची मस्ती कशी उतरून टाकू। साहेब तुमची काही जमीन आहे का? यांची जमीन, तुमचे 2 टायर किती जमीन? 4 गटामध्ये जमीन, 4 गटातून गेली। 1200 मीटर लांब आहे, बर लाईन, 2 टावर आहे। माझी जवळपास 10 एकर जमीन बाधित आहे। मला तर उभ्या काढता येत नाही, पिंपरी फार्म काढता येत नाही, नुकसान होतं तुमचं, तिथे करू शकत नाही। त्याचा मोबदला तुम्हाला किती मिळाला? मला 3 लाख रुपये, 3,17,000 मिळाले। नियमाप्रमाणे किती मिळाले पाहिजे? मिळाला पाहिजे। 2 टावरचे किती मिळाले पाहिजे? 40 लाख। मग तुम्हाला किती मिळाले? मला 2 टावरचे 3,70,000 3 लाख 4 लाख मिळाले, 8 लाख मला 8 लाख मिळाले, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 30 लाख देणार, 30 लाख रुपये कंपनीचं देणं आहे। त्या कंपनीचं नाव काय साहेब? रिन्यू ग्रीन आहे, पॉवर रिन्यू ग्रीन। मग या कंपनीच्या अधिकाऱ्याशी काही संपर्क साधला का तुम्ही? ऐकत नाही ते कोण, किती वर्षापासून ही त्रास झाला? महिना झालाय। म्हणजे तुम्हाला किती दिवसामध्ये अदा केलं पाहिजे ती रक्कम?
तसं काही नियम नाही. तसं का नाही? तुम्ही बसवताना दिले पाहिजे. बसवताना दिलं पाहिजे. हो. कारण जमीन एक्वायर करत असताना एक्वायर करून तुमचा स्टॅम्प वगैरे लिहून घेतात. काय घेतलं नियमाप्रमाणे घ्यावं लागतं. घेतलं आता इथे दिलेत बघा कायद्यानुसार 100 रुपयाच्या स्टॅम्पवर संमतीपत्र तुमचं शेतकऱ्यांचं एका शेतकऱ्याचं घेतलं. मग कशी जमीन कशी घेतली? दबाव टाकून सरकारी काम तुम्हाला किती दिवसामध्ये न्याय मिळावा अशी मागणी आहे? तुम्ही काय म्हणता? 8 दिवसामध्ये मला या गोष्टीचा सगळा न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाला तर माझ्या नेत्याकडे मी जाणार अजितदादा पवारांकडे. काय आंदोलन वगैरे आंदोलन करायचं काय करायचं? मी सत्तेत आंदोलन करत नाही. रिन्यू कंपनी त्यांच्या शेतामध्ये येऊ देत नाही. आंदोलन करायचं. रिन्यू कंपनीला शेतामध्ये शेतकऱ्याच्या पाऊल ठेवू देणार नाहीत. हो नाही ठेवू देणार. तर हे